Good morning student. In today's lecture we start the second unit of financing rural development. The chapter name is Introduction to Microfinance. In this chapter we learn about the introduction to microfinance, then the lessons from the international experience, then the model of microfinance, then the microfinance companies and the players in microfinance sector in India. In today's lecture, we learn about the introduction to microfinance. In that, we learn about the definition of microfinance, then the emergence of microfinance, and the features of microfinancing. So, we start with first meaning of microfinance. Microfinance is to supply a microcredit to the people living in the absolute poverty and has no reach to conservative and formal financial product. It has an aid to connect them in the productive activity and grow their small businesses. The core product of microfinance is microcredit. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं की मायक्रोफिनान्स म्हणजेच काय, तर रुरल एरियामध्ये जी काही गरीब लोक आहेत त्यांना मायक्रो क्रेडिट प्रोव्हाइड केला जातो, त्यालाच त्या ठिकाणी आपण मायक्रोफिनान्स असं म्हटलं जातं. म्हणजेच रुरल एरियामध्ये राहणारे जे काही गरीब लोक आहेत किंवा बिलो पॉवर्टी लाईनमधली जी काही लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला मनी सप्लाय जो आहे तो मायक्रो क्रेडिटच्या माध्यमातून केला जातो, त्यालाच आपण मायक्रोफिनान्स असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की जी काही खेडेगावातील लोक आहेत, गरीब लोक आहेत, त्यांच्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत एक कन्झर्वेटिव्ह फिनान्शियल प्रोडक्ट जे आहेत किंवा फॉर्मल फिनान्शियल प्रोडक्ट जे आहेत ते पोहोचवणं खूप कठीण असतं किंवा त्याचे जे काही टर्म्स अँड कंडिशन असतील ते त्या लोकांकडून फुलफिल करणं हे खूप कठीण असतं. मग अशा लोकांसाठी त्यांचे जे काही बिझनेस असतील किंवा त्यांचे जे काही प्रोडक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या ग्रो करण्यासाठी मायक्रोफिनान्सच्या माध्यमातून मदत जी आहे ती केली जाते. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की रुरल एरियामधले असणारे जे काही पुअर लोक आहेत किंवा बिलो पॉवर्टी लाईनमधली लोक जी आहेत त्यांच्या प्रोडक्टिव्ह ॲक्टिव्हिटीजमध्ये ग्रो करण्यासाठी असेल किंवा त्यांचे जे काही छोटे छोटे बिझनेस आहेत ते ग्रो करण्यासाठी असेल, हे तरीकेने आपल्याला मायक्रोफिनान्सच्या माध्यमातून मदत जी आहे ती केली जाते. तर मायक्रोफिनान्सचा कोर प्रोडक्ट कोण आहे, तर मायक्रोक्रेडिट हा तरीकेने मायक्रोफिनान्सचा कोर प्रोडक्ट आहे आणि त्याच्या माध्यमातून तरीकेने बिलो पॉवर्टी लाईनमधली जी काही लोक आहेत किंवा पुअर लोक जे आहेत त्यांना तरीकेने मोठ्या प्रमाणात फिनान्शियल सपोर्ट जो आहे हा तरीकेने आपल्याला मायक्रोफिनान्सच्या माध्यमातून किंवा मायक्रोक्रेडिटच्या माध्यमातून केला जातो. Next is definition of microfinance. Malagam Committee define the microfinance as follows. Microfinance is an economic development tool whose objective to assist the poor to work with their way out of poverty. It covers the range of services which include, in addition to provide credit, many other services such as the saving, insurance, money transfer, consulting, etc. तर या ठिकाणी आपल्याला मायक्रोफिनान्सची डेफिनेशन दिली आहे. तर ही डेफिनेशन कोणी लिहिली आहे, तर मालेगाम कमिटीच्या माध्यमातून 2011मध्ये मायक्रोफिनान्सची डेफिनेशन जी आहे ती त्या ठिकाणी इस्टॅब्लिश केलेली आहे. तर मालेगाम कमिटीच्या माध्यमातून मायक्रोफिनान्स म्हणजेच काय सांगितलं आहे, तर मायक्रोफिनान्स हे एक अशा पद्धतीचं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट टूल आहे ज्याच्या माध्यमातून पुअर लोकांना त्यांच्या बिलो पॉवर्टी लाईनमधून त्या ठिकाणी बाहेर पडण्यासाठी आपल्याला मदत करण्यासाठी हे टूल जे आहे ते उपयोगात आणलेलं दिसून येतं. म्हणजेच रुरल एरियामध्ये असणारे जे काही पुअर लोक आहेत किंवा जे काही बिलो पॉवर्टी लाईनमधली लोक आहेत त्यांना बिलो पॉवर्टी लाईनच्या माध्यमातून बाहेर काढण्यासाठी किंवा त्यांची जी काही गरिबी जी आहे ती दूर करण्यासाठी त्या ठिकाणी मायक्रोफिनान्स हे टूल त्या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जी आहे ती करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो. मग याच्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत. म्हणजेच मायक्रोफिनान्समध्ये एकच सर्व्हिस नाही तर फक्त वेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत. मग त्या सर्व्हिसेस कोणकोणत्या आहेत, तर ॲडिशनल त्या ठिकाणी क्रेडिट प्रोव्हाइड करणं असेल, क्रेडिटची प्रोव्हिजन जी असेल ही करणं असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी इन्शुरन्स पॉलिसीज असतील, सेव्हिंग पॉलिसीज असतील, त्याचबरोबर मनी ट्रान्सफर असेल, कन्सल्टिंग असेल, याच्यासारख्या सर्व्हिसेस देखील त्या ठिकाणी मायक्रोफिनान्सच्या माध्यमातून पुअर लोकांना त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातात आणि त्यांना त्यांची जी काही गरिबी जी आहे त्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला मदत केलेली दिसून येते. म्हणजे थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की मायक्रोफिनान्स म्हणजेच काय, तर पुअर लोकांना त्यांची गरिबी जी आहे ती नष्ट करण्यासाठी एक फिनान्शियल सपोर्ट जो आहे किंवा वेगळ्या प्रकारची जी काही सर्व्हिसेसची गरज आहे ती प्रोव्हाइड करण्याचं काम हे मायक्रोफिनान्सच्या माध्यमातून केलं जातं आणि पुअर लोकांची जी काही इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जी आहे ती करण्याचं काम जे आहे ते मायक्रोफिनान्सच्या माध्यमातून केलं जातं. नेक्स्ट इज इमर्जन्स ऑफ मायक्रोफिनान्स. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला मायक्रोफिनान्सचा उदय कधी झाला आहे किंवा मायक्रोफिनान्स ही कॉन्सेप्ट जी आहे ती कधीपासून तयार झाली हे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, तर ते आपण आता पुढे पाहणार आहोत. The pioneering of modern microfinance is obtained a credit to Dr. Mohammad Yunus, whose began experiment with the lending to poor women in the village of Jobra, Bangladesh, during his tenure as a professor of economics at the Chittagong University in the 1970s. He evolved a Grameen Bank in 1983 and won the Nobel Peace Prize in 2006. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की आता जे काही मायक्रोफिनान्सची कॉन्सेप्ट ही ठिकाणी मॉडर्न कॉन्सेप्ट जी आहे ती डेव्हलप झालेली आहे. याची सुरुवात ही डॉक्टर मोहम्मद युनूस यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये म्हणजेच 1970 या सालापासून त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलप केलेली दिसून येते.
तर ती कशा पद्धतीने त्यांनी डेव्हलप केली, तर 1970 साली चित्तेगाव युनिव्हर्सिटीमध्ये ते ॲज अ प्रोफेसर म्हणून प्रोफेसर ऑफ इकॉनॉमिक्स म्हणून त्या ठिकाणी वर्क करत होते, काम करत होते. तर त्यांच्या या कार्यकाळामध्ये त्यांनी बांगलादेशच्या जोब्राया विलेजमध्ये किंवा या गावामध्ये महिलांना, ज्या काही पुअर महिला होत्या किंवा गरीब महिला होत्या, त्यांना त्या ठिकाणी एक छोट्या पद्धतीने त्या ठिकाणी क्रेडिट प्रोव्हाइड करण्याचं काम किंवा फिनान्शियल सपोर्ट करण्याचं काम हे त्या ठिकाणी एक एक्सपेरिमेंट बेसिसवरती त्या ठिकाणी सुरुवात केली. म्हणजे थोडक्यात आपल्या लक्षात येईल की मोहम्मद युनूस यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये म्हणजेच 1970 साली चित्तेगाव युनिव्हर्सिटीमध्ये ॲज अ प्रोफेसर ऑफ इकॉनॉमिक्स म्हणून काम करत असतानाच त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी ही कॉन्सेप्ट जी आहे ती किंवा हे एक्सपेरिमेंट जे आहे ते केलेलं दिसून येतं. आणि त्याच्यानंतर त्यांनी ही कॉन्सेप्ट जी आहे ती ब्रॉडर करून त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करून त्यांनी 1983 साली ग्रामीण बँक म्हणून त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलप केली. म्हणजेच 1983 साली त्यांनी ग्रामीण बँक ही कॉन्सेप्ट त्या ठिकाणी डेव्हलप केली. त्याच्या माध्यमातून पुअर लोकांना मायक्रो फायनान्स असेल किंवा मायक्रो क्रेडिट जो आहे तो प्रोव्हाइड करायला सुरुवात केली. आणि 2006 साली त्यांना त्या ठिकाणी याच कामाबद्दल त्या ठिकाणी नोबेल पीस प्राईज जे आहे ते ठिकाणी अवॉर्ड देण्यात आलं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी मायक्रो फायनान्सची सुरुवात जी आहे ही 1970 साली त्या ठिकाणी मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशपासून त्या ठिकाणी आपल्याला सुरुवात केलेली दिसून येते. Microfinance emerged in the early 90s to provide a credit and saving services to poor as a possible alternative to conventional bank lending. Many developing economies have developed and have been provided credit to poor through the microfinance schemes. It received a further boost in the involvement of the several non-governmental organizations and the microfinance institutions. The UN Year of Microcredit in 2005 indicated a turning point for the microfinance as the private sector began to take a more serious interest in what has been considered the domain of government. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं की मायक्रोफिनान्सची ॲक्च्युअल सुरुवात ही 1990 साली झाली. म्हणजेच आपण वरती बघितलं की 1970 पासून त्या ठिकाणी डॉक्टर मोहम्मद युनूस यांनी मायक्रो क्रेडिट जे आहे ते प्रोव्हाइड करायला सुरुवात केली एक एक्सपेरिमेंट बेसिसवरती. आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी छोट्या प्रमाणात क्रेडिट जे आहे ते प्रोव्हाइड करायला सुरुवात केली, मायक्रो क्रेडिट जे आहे ते प्रोव्हाइड करायला सुरुवात केली. परंतु ॲक्च्युअल मायक्रोफिनान्स ही कॉन्सेप्ट जी आहे ती 1990 साली तयार करण्यात आली किंवा इस्टॅब्लिश झाली. आणि त्याच्या माध्यमातून मायक्रोफिनान्सच्या अंडर त्या ठिकाणी पुअर लोकांना, ज्यांना ठिकाणी आपण कन्व्हेन्शनल बँक लेंडिंग देऊ शकत नाही किंवा जे काही फॉर्मल लोन आहे ते देऊ शकत नाही, अशा लोकांना त्या ठिकाणी मायक्रोफिनान्सच्या माध्यमातून क्रेडिट प्रोव्हाइड करणं असेल किंवा सेव्हिंग सर्व्हिसेस ज्या आहेत त्या प्रोव्हाइड करायला आपल्याला सुरुवात केलेली दिसून येते. आणि त्याच्यानंतर वेगळ्या प्रकारच्या डेव्हलपिंग इकॉनॉमीच्या माध्यमातून ही कॉन्सेप्ट जी आहे ती डेव्हलप करून मायक्रोफिनान्स स्कीम ज्या आहेत ते डेव्हलप केल्या. आणि त्याच्या माध्यमातून लोकांना जे काही क्रेडिट असेल, मायक्रो क्रेडिट असेल किंवा इतर जे काही सर्व्हिसेस ज्या आहेत त्या प्रोव्हाइड करायला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. तर मायक्रोफिनान्स सेक्टरला किंवा मायक्रोफिनान्स या कॉन्सेप्टला ठिकाणी बूस्टर केव्हा मिळाला किंवा त्याची ग्रोथ ही कधी झाली, तर ज्यावेळेला वेगळ्या प्रकारचे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन यांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भाग घ्यायला सुरुवात केली किंवा मायक्रोफिनान्स इन्स्टिट्यूशन्स यांनी त्या ठिकाणी भाग घ्यायला सुरुवात केली, तेव्हा त्या ठिकाणी मायक्रोफिनान्स ही कॉन्सेप्ट जी आहे ही मोठ्या प्रमाणात बूस्ट झालेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर जर आपण 2005 सालचा जर विचार केला तर 2005 साली एक टर्निंग पॉईंट जो आहे तो मायक्रोफिनान्ससाठी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. कारण का, तर प्रायव्हेट सेक्टरने देखील त्या ठिकाणी आपल्याला मायक्रोफिनान्सकडे मोठ्या प्रमाणात फोकस जो आहे किंवा मोठ्या प्रमाणात सिरियसनेस जो आहे तो आपल्याला घेतलेला दिसून येतो. आणि प्रायव्हेट सेक्टरच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी मायक्रोफिनान्स सर्व्हिसेस ज्या आहेत त्या सुद्धा द्यायला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे थोडक्यात आपल्या लक्षात येईल की 1990 पासून ॲक्च्युअलमध्ये ठिकाणी मायक्रोफिनान्स कॉन्सेप्ट जी आहे किंवा स्कीम्स ज्या आहेत त्या यायला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. India is a home to growing and innovative sector of microfinance. With a large portion of the world poor, India is likely to have a large potential demand for microfinance. For this reason, it makes sense to consider change phase of microfinance in India in order to shed light on the comparable change in the field all over the world. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं की इंडियामध्ये मायक्रोफिनान्स सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात इनोव्हेशन्स जे आहेत किंवा ग्रोथ जी आहे ती आपल्याला झालेली दिसून येते. कारण का, तर आपल्या लक्षात येईल की भारतामध्ये सगळ्यात जास्त गरिबी जी आहे ती आपल्याला असलेली दिसून येते किंवा लार्ज पोर्शन जो आहे तो त्या ठिकाणी भारतामध्ये आपल्याला असलेला दिसून येतो. आणि त्यामुळेच मायक्रोफिनान्सची डिमांड जी आहे, त्याचं पोटेन्शियल जे आहे किंवा त्याची डिमांड जी आहे ती जास्तीत जास्त इंडियामध्ये ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. आणि त्यामुळेच त्या ठिकाणी नवीन इनोव्हेशन जे असतील किंवा मायक्रोफिनान्समध्ये ग्रोथ जी आहे ती इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेली दिसून येते. मग त्या ठिकाणी मायक्रोफिनान्समध्ये ज्या काही चेंजेस त्या ठिकाणी करणं असेल किंवा ज्या काही इनोव्हेशन्स त्या ठिकाणी आपल्याला करणं असेल ही इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मायक्रोफिनान्समध्ये आपल्याला केलेले दिसून येतात. आणि इंडिया हा त्या ठिकाणी लार्ज पोर्शन असल्यामुळे जे काही इनोव्हेशन्स त्या ठिकाणी केलेले असतील किंवा जे काही चेंजेस त्या ठिकाणी केलेले असतील ते पूर्ण ओव्हरऑल वर्ल्डच्या माध्यमातून त्या ठिकाणी ॲक्सेप्ट केलेले किंवा ते चेंज जे आहेत ते आपल्याला केलेले दिसून येतात.
म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की सुरुवात जी आहे ही मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशमध्ये केली होती. त्याची ग्रोथ जी आहे ती 1990मध्ये तरीकडे ॲक्च्युअलमध्ये इस्टॅब्लिश झालं आणि त्याच्यानंतर इंडियामध्ये ती कॉन्सेप्ट जी आहे त्यांनी ग्रो केलं किंवा त्याचे इनोव्हेशन जे आहे ते इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात तरीकेने आपल्याला झालेले दिसून येतात. द वर्ल्ड बँक हॅज कॉल्ड साऊथ एशिया द क्रॅडल ऑफ मायक्रोफिनान्स. Statistics indicate that almost half of all the people in the world who use the microfinance services are living in South Asia. However, the overall percentage of the poor and the vulnerable people which access to the financial services remain the small, amounting to less than 20% of the poor household in India. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला सांगितले की वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी साऊथ एशियाला त्या ठिकाणी मायक्रोफिनान्सचं क्रेडल असं ठिकाणी संबोधण्यात आलेलं आहे किंवा मायक्रोफिनान्सची क्रेडल म्हणून त्या ठिकाणी साऊथ एशियाला ठिकाणी वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून संबोधण्यात आलेलं आहे. असं का तर स्टॅटिस्टिक्सच्या माध्यमातून असं आयडेंटिफाय करण्यात आलं आहे की टोटल वर्ल्डमध्ये जे काही मायक्रोफिनान्स यूज करणारे जी काही लोकं आहेत त्याच्यापैकी 50% लोक किंवा हाफ ऑफ द पर्सेंट लोक जी आहेत ही साऊथ एशियामधली आहेत असं ठिकाणी स्टॅटिस्टिक्सच्या माध्यमातून आयडेंटिफाय करण्यात आलेलं आहे. त्यामुळेच वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून साऊथ एशियाला मायक्रोफिनान्सचं क्रेडल असं ठिकाणी आयडेंटिफाय करण्यात आलेलं आहे. तर मगाशी बघितलं की आपण इंडियामध्ये ग्रोथ झाली, इंडियामध्ये जास्तीत जास्त पुअर लोक आहेत त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्कोप आहे. परंतु ॲक्च्युअलमध्ये जर बघितलं तर जास्तीत जास्त पुअर लोकांची संख्या हे पर्सेंटेज ओव्हरऑल पर्सेंटेज जर बघितलं तर इंडियामध्ये आहे. परंतु त्याच्यापैकी ॲक्च्युअलमध्ये मायक्रोफिनान्स सर्व्हिसेस यूज करणारी लोकं जी आहेत ती खूप कमी आहेत. म्हणजेच इंडियामधली फक्त त्या ठिकाणी 20% हाऊसहोल्ड जी आहेत 20% गरीब लोक जी आहेत तीच फक्त त्या ठिकाणी मायक्रोफिनान्स सर्व्हिसेसचा यूज करताना आपल्याला दिसून येतात. परंतु साऊथ एशियामधली जास्तीत जास्त लोक जी आहेत ही त्या ठिकाणी आपल्याला मायक्रोफिनान्सच्या सर्व्हिसेसचा यूज करताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळे त्या ठिकाणी वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून मायक्रोफिनान्सचा क्रेडल म्हणून साऊथ एशियाला ठिकाणी संबोधण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने ओव्हरऑल ग्रोथ जी आहे ती मायक्रोफिनान्सची त्या ठिकाणी आपल्याला झालेली दिसून येते. नेक्स्ट इज फीचर्स ऑफ मायक्रोफिनान्सिंग. तर या ठिकाणी आपल्याला मायक्रोफिनान्सिंगचे काही फीचर्स जे आहेत ते दिलेले आहेत. तर ते फीचर्स कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज लोन आर गिवन विदाऊट सिक्युरिटी. म्हणजेच त्या ठिकाणी फर्स्ट आपल्याला सांगितलं की मायक्रोफिनान्सिंगच्या माध्यमातून लोन प्रोव्हाइड करत असताना कोणत्याही प्रकारची सिक्युरिटी जी आहे ती घेतली जात नाही. विदाऊट सिक्युरिटी त्या ठिकाणी लोन जे आहे ते प्रोव्हाइड केलं जातं. नेक्स्ट इज लोन्स टू दोज पीपल हू लिव्ह बिलो पॉवर्टी लाईन. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला फीचर सांगितलं आहे की ज्या लोकांना त्या ठिकाणी बिलो पॉवर्टी लाईनची लोकं आहेत त्यांनाच त्या ठिकाणी लोन जे आहे ते मायक्रोफिनान्सिंगच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की मायक्रोफिनान्सिंगच्या माध्यमातून लोन कोणाला प्रोव्हाइड केलं जातं तर जी लोकं बिलो पॉवर्टी लाईनच्या खाली आहेत त्याच लोकांना त्या ठिकाणी मायक्रोफिनान्सिंगच्या माध्यमातून फिनान्शियल सपोर्ट जो आहे तो केला जातो. नेक्स्ट इज इवन नंबर्स ऑफ SHG एन्जॉय द मायक्रोफिनान्स. म्हणजेच त्या ठिकाणी सेल्फ हेल्प ग्रुपचे काही मेंबर जे आहेत ते देखील त्या ठिकाणी आपल्याला मायक्रोफिनान्सिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी फिनान्शियल सपोर्ट जो आहे तो घेताना आपल्याला दिसून येतात. म्हणजेच बिलो पॉवर्टी लाईनच्या लोकांबरोबरच त्या ठिकाणी जे SHG म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुपचे जे काही मेंबर आहेत ते देखील त्या ठिकाणी मायक्रोफिनान्सची मदत जी आहे ती घेताना आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट इज मॅक्झिमम लिमिट ऑफ द लोन अंडर द मायक्रोफिनान्स इज ₹1 lakh. The Reserve Bank of India on 2015 allowed the microfinance institution to lend ₹1 lakh to the small borrowers. The increase in the limit was suggested by the Nachiket More Committee on the Comprehensive Financial Services for the Small Business and Low Income Household. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला फीचर दिले ते म्हणजेच RBIने अशी कंडिशन दिली आहे की मायक्रोफिनान्स इन्स्टिट्यूशननी जे काही लोन त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल ते फक्त त्या ठिकाणी 1 लाखापर्यंत 1 लाखापर्यंत ठिकाणी प्रोव्हाइड करावं अशा पद्धतीचे लिमिटेशन जे आहे ते दिलेलं आहे. म्हणजेच मॅक्झिमम अमाऊंट जी आहे मायक्रोफिनान्सची ही त्या ठिकाणी 1 लाखापर्यंत आपल्याला मिळू शकते. तर त्या ठिकाणी नचिकेत मोरे कमिटीच्या माध्यमातून हे लिमिट जे आहे ते वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आपले सजेशन दिलेले दिसून येतात. म्हणजे स्मॉल बिझनेस असेल किंवा लो इन्कम हाऊसहोल्ड असेल यांना त्या ठिकाणी अधिक त्या ठिकाणी फिनान्शियलची गरज असते. मग त्यांच्यासाठी अधिकची जी काही फिनान्शियल सपोर्ट जो आहे तो करावा अशा पद्धतीची जी काही सजेशन जे आहेत हे नचिकेत मोरे कमिटीच्या माध्यमातून दिलेले आहेत. परंतु सध्या जर बघितलं तर त्या ठिकाणी RBIच्या माध्यमातून 2015 साली 1 लाखापर्यंत जे काही लिमिट जे आहे ते आपल्याला दिलेलं दिसून येतं. म्हणजेच तेवढ्या प्रमाणात अमाऊंट जी आहे ही आपण मायक्रोफिनान्सच्या माध्यमातून घेऊ शकतो. नेक्स्ट इज द टर्म्स अँड कंडिशन गिवन टू द पुअर पीपल आर डिसाइडेड बाय द NGOज. म्हणजेच त्या ठिकाणी मायक्रोफिनान्स प्रोव्हाइड करत असताना त्या ठिकाणी ज्या काही टर्म्स अँड कंडिशन्स असतील ते NGOजच्या माध्यमातून डिसाईड केल्या जातात. म्हणजे जी काही नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असेल त्या नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी कंडिशन्स ज्या आहेत त्या डिसाईड केल्या जातात आणि त्याच्यानुसार त्या ठिकाणी मायक्रोफिनान्शियल सपोर्ट जो आहे किंवा सर्व्हिसेस ज्या आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जातात.
Next is microfinance is a different from the microcredit. Under the microcredit, small amount of loan given to the borrowers, but under the microfinance, beside a loan, many other financial services are provided, such as a saving account, insurance, etc. Therefore, the microfinance has a wider concept as compared to the microcredit. तर एक नेक्स्ट आपल्याला फीचर दिले ते म्हणजेच मायक्रोफिनान्स आणि मायक्रोक्रेडिट या दोन वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहेत असं देखील आपल्याला सांगितलेलं आहे. तर मायक्रोक्रेडिट म्हणजेच नेमकं काय, तर मायक्रोक्रेडिट म्हणजेच त्या ठिकाणी फक्त जो कोणी बॉरोवर असेल किंवा जी व्यक्ती असेल त्याला छोट्या अमाऊंटमध्ये ठिकाणी लोन प्रोव्हाइड करणं हे फक्त मायक्रोक्रेडिटच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजेच त्याला जी काही अमाऊंट हवी असेल ती लोनच्या स्वरूपात अगदी स्मॉल अमाऊंट जी आहे ती प्रोव्हाइड करणं हे मायक्रोक्रेडिटच्या माध्यमातून केलं जातं. पण फिनान्सच्या माध्यमातून काय केलं जातं, तर मायक्रोफिनान्सच्या माध्यमातून लोन बरोबरच किंवा मायक्रो क्रेडिट बरोबरच इतरही फिनान्शियल सर्व्हिसेस ज्या आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जातात. मग त्याकडे सेव्हिंग अकाउंट असेल, त्याचबरोबर इन्शुरन्स असेल, याच्यासारखे इतर जे काही फिनान्शियल सर्व्हिसेस ज्या आहेत त्या देखील मायक्रोफिनान्सच्या माध्यमातून प्रोव्हाइड केल्या जातात. आणि मायक्रो क्रेडिटच्या माध्यमातून फक्त क्रेडिट जे आहे किंवा लोन अमाऊंट जे आहे ते प्रोव्हाइड करण्याचं काम हे केलं जातं. त्यामुळेच मायक्रोफिनान्स ही एक वायडर कॉन्सेप्ट आहे. मायक्रो क्रेडिटपेक्षा मायक्रोफिनान्स ही एक वायडर कॉन्सेप्ट किंवा ब्रॉड कॉन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. अशा पद्धतीची वेगळे फीचर जे आहेत ही मायक्रोफिनान्स या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत. नेक्स्ट इज ऑब्जेक्टिव्ज ऑफ मायक्रोफिनान्स. तर या ठिकाणी आपल्याला मायक्रोफिनान्सचे काही ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत. तर ती ऑब्जेक्टिव्ह कोणकोणती आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.